SBI लोहा बँकेकडून दिव्यांग मुलीच्या बीज भांडवल प्रस्तावासंदर्भात विचारणा करणाऱ्या पालक आणि पत्रकाराला दिले हाकलून। सदरील ही घटना आज रोजी सकाळी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान घडली आहे। या संदर्भात लोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती आज सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान तक्रारदार उत्तम तिगोटे यांनी लोहा शहरातील SBI बँक शाखेसमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे। तसेच पत्रकार बालाजी शिंदे यांनी संबंधितांची चौकशी करून निलंबनाची मागणी सुद्धा आज केली आहे। सर्वप्रथम मी नमस्कार लोहा न्यूजचे आभारी आहे। सकाळी बँकेमध्ये मी आणि बालाजी शिंदे आमच्या गावचे पत्रकार, माझी मुलगी अपंग आहे आणि बीज भांडवल या योजनेखाली जिल्हा परिषद नांदेड कडून फाईल आले 2 वर्ष झाले बँकेमध्ये आणि एक वर्ष गेल्याच्या नंतर मी आलो पुन्हा बँकेचं काय झालं तर त्यांनी म्हटले तुमची फाईलच नाही, हरवली फाईल। आणि मग नंतर मी अर्ज दिला एक त्यांना की मी उपोषणाला बसतो, माझी अपंग मुलगी घेऊन मी उपोषणाला बसतो। नंतर त्याने म्हटले फाईल सापडली तुमची, उपोषणाला बसू नका। मग नंतर फाईल त्याने पुढची प्रक्रिया केली आणि वर्ष झालं मी सारखं माझी अपंग मुलगी तिला चालता येत नाही हो, तिला मदत केली पाहिजे, ते अपंगाला ते तर कुणीकडे गेले की, पण याने अक्षरशः छळ करीत आहेत। आणि मग बँकेमध्ये आल्याच्या नंतर आज करू उद्या काहीतरी कारण सांगून आम्हाला ते फेटाळून लावित आहेत। मग मी गेले आमच्या बालाजी शिंदे आमच्या गावचे असल्यामुळं व ते पत्रकार असल्यामुळे आम्ही त्यांना विचारायला गेलो, साहेब मला बँकेत नेमकं हाय काय, पुन्हा येण्याची तरी बेजारी नको तीनदा। मग आम्ही आलो तर आले ते म्हणले तुमची फाईल आहे ह्याला कशाला आणलं म्हणले बालाजीला, आणि तो होय बाहेर म्हणले आणि तो सुद्धा होय त्याच्या बाहेर, आणि 2 कॅबिन मध्ये त्याच्या आणि त्याच्या सिक्युरिटी गार्डला 2 बोलिले आणि बालाजीला तर असं अक्षरशः दोघांना लोटीत असं नेऊन चेमलं साहेब याच्यामध्ये, त्याच्या कॅबिन मध्ये CCTV मध्ये सुद्धा ते दिसल। आणि त्यांना चेमलं, त्यांच्या हात धरून त्यांच्या पायावर पाय सुद्धा देऊ राहिले साहेब, त्यांना असं कळू नये म्हणून। इतकं त्यांना अन्याय अत्याचार झाला ह्या बँकेमध्ये आणि असं किती जणांचं काय करतात असू देते, पण एका अपंगाला त्यांनी दयामया दाखवून त्याचं फाईल लवकर करायची जिल्हा परिषद पाठवली। बीज भांडवल आहे जिल्हा परिषद कडून असते अपंगासाठी म्हणून, तर ती फाईल आहे, तर ती फाईल 2 वर्ष झाले साहेब यांनी अशीच पेंटिंग मध्ये ठेवून दिलेली आहे। मागणी काय असणार पुढची याच्यानंतर माझे जे काय आमच्यावर अन्याय झाला आज, माझ्यापेक्षा ते बालाजी शिंदे समाजाचं कार्य, कारण पत्रकारिता आहे लोकशाहीचा 4था खांब आहे, अशा लोकांवर अन्याय होत आहे। माझी फाईल मंजूर झाली पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। पुढे या संदर्भात आपण काय पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे तक्रार दिली आहे? दिलेली आहे, पोलीस स्टेशनला पण तक्रार दिलेली आहे। ER न्यूज मराठी पत्रकार मी बालाजी शिंदे यांच्या अडचणीमुळे मी समस्या मॅनेजर साहेबांकडे मांडण्यासाठी गेलो असता त्यांनी मला दाबदूब करून हकालपट्टी केली आणि 2 सिक्युरिटी गार्डला बोलून मला त्यांच्या कॅबिनमध्ये दमदाटी करून मारण्याचा प्रयत्न केला। माझ्या पत्रकारितेला कुठल्याही प्रकारचा त्यांनी अपमान हे केलेला आहे, तरी यांच्यावर गुन्हा तत्काळ दाखल झाला पाहिजे आणि यांची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करण्यात यावी।